पुढची बातमी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाकरता आवश्यक असलेल्या दर्शन पासच्या नावाखाली काळा बाजार सुरू असल्याचं समोर आलंय। ऑनलाईन पास 200 रुपयांना असताना तब्बल 2000 रुपये घेऊन पासची विक्री केली जाते असं समोर आलंय। त्र्यंबकेश्वर पोलिसांनी या प्रकरणात गावातील 5 जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्यात। ऑनलाईन मिळणारे तब्बल 100 ते 200 रुपयाचे पास या टोळीकडून घेतले जातात आणि गेल्या 6 महिन्यांपासून हा काळा बाजार सुरू आहे। हे पास हे लोक विकत घ्यायचे आणि ते ब्लॅकने 2000 रुपयांना विकले जायचे। गेल्या 6 महिन्यांपासून हा काळा बाजार सुरू आहे। या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी या टोळीला बेड्या ठोकलेल्या आहेत। त्यांचं एक स्कॅनर आहे, त्या ठिकाणी गेंट्रीवर VIP गेटच्या ठिकाणी स्कॅनर प्रमाणे ते व्हेरीफाईड असा त्यांना एक शब्द येतो आणि त्यानुसार ते लोकांना सोडतात। तिथं तर ID प्रूफ वगैरे बारकाईने चेक केला पाहिजे, हे देखील आपण त्यांना त्याबाबत सूचना देणार आहोत की गर्दी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कदाचित त्या पद्धतीने ते त्या ठिकाणी ID प्रूफ करणं त्यांना इंटेन्शनली त्यांना वेळ नसेल काय वाटेवर हा गोष्टी तपासला पाहिजे। पण प्रशासन ती काळजी 100% यानंतर घेईल। आमच्या असं लक्षात आलं की भारतभरातून जे भाविक येतात त्यांचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन जसं एअरपोर्टला होतं, तिरुपतीला होतं, पंढरपूरलाही काही अंशी त्यांनी केलेलं आहे। त्या धर्तीवर 2 स्टेप आणि 1 to 1 B2B त्या व्यक्तीचं व्हेरिफिकेशन होणं अत्यंत गरजेचं आहे। हे आत्ता आमच्या लक्षात आलं। आम्ही ही योजना पहिल्यांदाच मागच्या 5-6 महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी सुरू केली आणि त्या त्रुटी लक्षात आल्यानंतर जसं आमच्या सहकारी विश्वस्तांनी सांगितलं तसं आम्ही अध्यक्षांशी बोलून सर्व विश्वस्तांशी बोलून स्वतः त्या टेक्नॉलॉजीचा अभ्यास करून आणि त्याच्यामध्ये सगळे इम्प्लिमेंटेशन आणण्याचा 100% प्रयत्न। या संदर्भात आम्ही आता नुकतंच जे काही पासचा जो घोटाळा आहे या संदर्भात आम्ही यापूर्वीच तक्रार केलेली आहे। साधारणतः 1 वर्षापूर्वी तक्रार केली होती। त्या संदर्भात चौकशी होऊन तत्कालीन पोलीस प्रमुख जे होते आपले शेवाळे साहेब यांनी बऱ्यापैकी प्रगती केली होती आणि 1-2-4 दिवसापूर्वी पत्रकार बंधूंनी एक प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याला चालना देऊन 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आम्हाला समजलं आहे आणि पोलीस निरीक्षक महेशराव कुलकर्णी साहेब या दृष्टीने तपास करतात।